राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. कालच आदरणीय पवारसाहेब आणि माननीय जयंत पाटलांनी स्टेटमेंट केले. पक्षाने आदेश दिला तर आने वाले समय में महानगरपालिका के चुनाव आ रहे हैं, आपका दौरा माइक लावला है बेटा. देखिए आगे माइक तो फेसबुक सुरू आहे. फालतू शिवाय नको सांगता ना. पॉलिटिकल पार्टी है 365 ये इलेक्शन के लिए हमेशा तैयार भी रहती है और जब इलेक्शन नहीं होता तब हम लोगों की सेवा करने में व्यस्त रहते हैं. तो जब भी इलेक्शन होता है मगाशी नाही समजलं का मग तिला स्थानिक स्वराज्य संस्थांची असं म्हटलं जातं विरोधी पक्षांचे उमेदवार देखील त्या वाड्यावर करतात की कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार ह्याच्यासाठी उभा राहील आणि नंतर त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात कमकुवत उमेदवार देतात. तर ही त्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्यांना. दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्गाचा शक्तीपीठ करतोय. समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवारांनी तीव्र विरोध केला, पण नंतर मग असं झालंय की भूमिपूजन झाल्यानंतर भूमिपूजन विरोध करतात विरोधी पक्ष. आणि नंतर आता शक्तीपीठसाठी पण तुम्ही सांगितलेलं आहे की 86,000 फायनान्स मिनिस्ट्री आणि त्याच्यासाठी 86,000 एकर बागायती जमीन सुद्धा घेतली जात आहे. तर माझा सरळ प्रश्न असा आहे की कोणताही प्रकल्प होतो त्याला विरोध होतो, त्यानंतर असं काय होतं पडद्यामागे की मग नंतर विरोधी पक्ष भूमिपूजन झाल्यानंतर गप्प बसतो. असे अजून कुठला एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत? आता शक्तीपीठचं काय सांगा? नाही तुम्ही म्हणला दरवेळीच असं होतं, असे किती आहेत अजून? असं कार्यकर्ता आरोप आहे. कुठल्या कार्यकर्त्याचा? सगळ्याच पक्ष नाही लेट्स बी डेटा ड्रिव्हन. माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही म्हणला कार्यकर्त्यांनी सांगितलंय की ते विरोध याच्यासाठी करतात. नाही डेटा ड्रिव्हन बोलूया. तुम्ही म्हणला प्रत्येक, तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला आम्ही विरोध केला? बरं समृद्धीचा मग विरोध का मावळला? समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड ॲक्विजिशनला विरोध होता, जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले. त्याच्यामुळे मग विरोध करायचा. फॉर्म्युला बदलला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाही मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचंय, लेट्स हॅव अ डेटा ड्रिव्हन डिस्कशन. मी 2 तास तुमच्यावर चर्चा करायला तयार. तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो. तुम्ही डेटा ड्रिव्हन सांगा आम्ही कशाला विरोध केला. एकाला विरोध म्हणजे सगळं जनरिक होऊ शकत नाही ना. आणि तुम्ही जे म्हणला ती नोट माझी नाहीये. तुम्ही जर तुम्हाला कडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते. हे सगळे जे ऑब्जेक्शन झालेले आहेत हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन आहेत आणि त्याच्यात हे सरकार कुणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे जेवढं मला माहिती आहे. पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रिझर्वेशन फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत. ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत कारण का ते सरकारचे ऑब्जेक्शन्स आहेत. सरकारचंच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत. त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे. आता त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलते. त्या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलते. विचारा तुमचं सगळं उद्या मम्मी बोलते आणि आरामात. आता माझी लिंक तोडू नका, नाहीतर लेट्स यू फिनिश द टॉकिंग देन आय विल डू ऑल द टॉक. तुम्ही जर तयार असाल सगळं ऐकायला तर आय विल. पण मग माझी विनंती आहे डोंट ब्रेक द लिंक बिकॉज देन इट्स नाव नोबडी इज टू डिस्टर्ब बिकॉज आय विल स्टॉप देम. प्रश्न नाही उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही. तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर द्यायला पाहिजे. यू डोंट हॅव टू बी सॉरी. लेट्स बी फेअर. आणि मी घाई करत नाहीये. तुम्ही जर प्रश्न विचारला आणि उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो जो बोर्डात पण देतात. नाउ वी आर रोलिंग. नाउ नोबडी इज टू स्टॉप इन द मिडल. शक्तीपीठ हा प्रोजेक्ट हा महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे.
त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहेत. त्याची सगळी सविस्तर नोट परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत. तेच वर्तमानपत्रात आले, तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे. त्याच्यात 4 मोठे सिरियस ऑब्जेक्शन्स आहेत. एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ॲक्विजिशनसाठी, ज्याच्यासाठी राजू शेट्टी आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत, हे तुमचेच सगळे चॅनल्स दाखवत आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलंय की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते 6.35% घेताय, ह्या प्रोजेक्टला 8.80% का 2.5% अंतर आहे. हे का घेताय? हे माझं ऑब्जेक्शन नाहीये, हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन आहे. त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलंय की एवढं 82,000 crores का 86,000 crores जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमधले 22% पैसे हे फक्त रिपेमेंट मध्ये जातील. हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे. आणि त्याच नोटमध्ये असे लिहिले, माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी FRBM ऍक्ट आला, विच इज अ फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने. सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लिडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की FRBM ऍक्टच्या बाहेर जाऊ नका. फिस्कल मॅनेजमेंट 3% खाली ठेवा. आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे FRBM ऍक्टला केराची टोपली दाखवली जाते आणि फिस्कल मॅनेजमेंट ते 4 ते 4.5% जाईल, जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते. तर फिस्कल मॅनेजमेंट प्रॉब्लेम, रिपेमेंट ऑफ 22% प्लस लोन घेतलेला विषय, हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला, हा एक भाग. आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध, अशा 2 वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत. त्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं, कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिस्कल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत, त्या रिपोर्टमध्ये आहेत. हे सगळं मी जे बोलते ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेट मध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे. त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही, हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे. 2 वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाहीत. फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आलेला आहे. त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे. हे 2 वेगळे विषय आहेत. आणि गडकरी साहेब नागपूरमलाच राहतात, त्यांचे सगळे प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो. त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाटांड खोटा आमच्यावर आरोप आहे. दत्तात्रेय होसबले आरएसएस के नेता है, उन्होंने कहा है कि इमरजेंसी के दौरान समाजवादी और धर्मनिरपेक्ष शब्द जोड़े गए जिसकी समीक्षा करने की आवश्यकता है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान में ये शब्द नहीं था. क्या राय है आपकी? एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है इस देश. उनको लगता है उन्होंने कह दिया. पक्षाच्या भूमिकाचा विषयच येत नाही. संविधानामध्ये पक्षाची भूमिका देशाचं संविधान असतं, त्याच्यात पक्षाची नाही. संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे, त्याच्यात पक्ष काय? मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या पद्धतीने संविधान असं नाही चालत. 370 का हटवला? कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना. त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं, जे आहे ते तसंच राहणार. आणि मी ना अशा वेळीच मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते. अरुणजी नेहमी म्हणायचे अशा कॉन्ट्रोवर्सीज व्हायच्या तेव्हा की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे लोक असं बोलणं बंद करतील. मी म्हणत नाहीये, माननीय कैलासाची अरुण जेटली साहेब हे बोलायचे.
कई चीजें जुड़ा हुआ है। तो क्या आपकी राय क्या है धर्मनिरपेक्षता और समाजवादी? मेरी राय का सवाल ही नहीं है। जो है संविधान में, वो संविधान में सबको पूछ के चर्चा करके रखा गया है। ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है, यही हम कह रहे थे। आपको याद होगा, अब की बार 400 पार बदलेंगे संविधान, ये बीजेपी के 2 वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में, आपको याद होगा। इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे। ताई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जेव्हा झालं तेव्हा हे दोन्ही शब्द नव्हते। हे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी मग लावलेले आहे। ते हेच प्रश्न करतात आहे की मग आता त्यांचं असं म्हणणं आहे आता हे आम्ही शब्द हटवू। तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? तुम्ही समर्थन? आमच्या पक्षाची भूमिका आहे जे संविधान जसं आहे तसं आहे, आणि हे ते फोरम नाही। तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते, ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे। त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न नाही आहेत। त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली पाहिजे। उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत बसायच्या। देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत आता। तुम्ही बैठक घेतली आता कार्यकर्त्यांची, लोकल बॉडी इलेक्शनसाठी कार्यकर्त्यांचं काय मत आहे? सोहळा लढायचं आहे की काय? असा लोक आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही होत। आता आज फक्त गाठी भेटी होत्या। जसं इलेक्शनच्या तारखा एक तर येऊ द्या, आता ते इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय, दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार। त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय होईल। लाडली बहिणीला 1500 अपेक्षा आहेत, 5 कोटी लाडली बहीण काय वाटतं मला? एकंदरीत सरकारनं लाडली बहिणीचा धोका दिला, इलेक्शन आहे, एक तर लाडकी बहीण योजनेमधले नंबर्स कमी होत आहेत हे मी नाही, सरकारच कबूल करते। म्हणजे हा माझा काही आरोप खोटा नाहीये त्यांच्यावर, आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत का बदल होत आहेत। माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच, कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल, आणि मग पैसे वाढवणार, सरसकट कर्जमाफी करणार, या सगळ्या घटना सातत्याने बोलत आलेले आहेत लोक। मला नाही माहिती, मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू। त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मुख्यमंत्री हे मोठं पद आहे, पक्ष नसतो त्याला, ते मोठं जबाबदारीचं पद आहे। हे 4 पॉइंट्स ऑब्जेक्शन झालेले आहेत सरकारी विरोधात, ते जर कमी झाले तर आवश्यक वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर ह्याच्यावर गडकरी मग कुठला स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे। नाही, कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर्सला घ्यायलाच पाहिजे ना कॉन्फिडन्स। स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून, तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर। कुठलाही सरकार, आमचा असू दे किंवा त्यांचा असू दे, क्या फरक पडतंय? आमचा विकासाला आम्ही आम्ही कधी विकासाला विरोध केलाय? या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म्स 1991 झाले हे आमच्याच काळात झाले ना। या देशाचा टर्निंग पॉइंट कुठला होता? नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये, जेव्हा आमचंच सरकार होतं ना, तेव्हाच ते सगळे मोठे बदल झाले। नाही, पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी, आणि स्थानिक लोक ठरवतील। जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू। हो, आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे। काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरलेत खूप, मी पण घाबरले, असे आम्हाला धमकी यायला लागल्या, तुम्ही पण आम्हाला वाचवा आमच्या धमकी आल्या। काही माझा एक प्रश्न आहे, अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना दिसत आहेत, कशामुळे तर दारूमुळे। महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू विकली जात आहे आणि आता 1 ऑगस्ट पासून त्या दारूवरती वाढी करत आहे, म्हणजे 5 लाख। महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, पैसा त्याच्यावर
नको, फक्त दारूबंदी व्हायला पाहिजे, यावर तुम्ही एक महिला म्हणून काय? नाही, महिला म्हणून नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे. त्यात महिला किंवा पुरुषचा विषयच येत नाही. काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्यात पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात. का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता? पुरुष पण समंजस आहेत, जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत. माझं म्हणणं आहे, अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासाचे आर पाटलांनीच सुरू केलं नाही. आबाच मंत्री असताना आबांनी याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे. तो अधिकार ऑलरेडी आहे. तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना, ग्रामपंचायतींपासून सगळ्यांना आहे, तर तो आपण बदल करू शकतो. बहिणींना साथ देणं म्हणजे बहिणींना हा प्रश्न मला देण्यासाठी, बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं, उत्पादन शुल्क वाढवणं, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न. या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत. हा प्रश्न मला विचारायचा आहे जी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. कारण नाही, विरोधाचा विषयच नाही आहे. विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत. हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाच्या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना, जो योग्य आहे. आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे, हुंडाबळीला काय केलं पाहिजे. पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिली. हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे, अर्थातच झाली पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात ना. मग सरकारची यंत्रणा कशासाठी आहे? त्याच्यानंतर तुम्हाला हिंदी भाषा को इग्नोर करना भी ठीक नहीं है, उसको कंपलसरी करना भी ठीक नहीं है, बीच का रास्ता निकालना होगा उसको. आप क्या सोचते हो? नहीं, उन्होंने तो हमारे नेता है, वो नेता जो लाइन लेगा वही. बट जो आपको याद होगा, आप एसएससी में पढ़े कि नहीं मुझे पता नहीं, मैं एसएससी में पढ़ी. 2 लैंग्वेजेस थी 4वीं तक, और 5वीं के बाद मैं भी हिंदी सीखी हूँ, जैसे आप पता नहीं कौन से बोर्ड में सीखे. वैसा करिए, तो लोड मत करिए. न्यू एजुकेशन पॉलिसी आई किस लिए? आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में वो हम कम करेंगे. याद है? तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे हैं, इतना वजन किलो का बैग है, बच्चा बेचारा हटा दे, तराजू वगैरह वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर. तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते, गुजरात में कहाँ हिंदी कंपलसरी है? न तमिलनाडु में है, न केरला में है, न आंध्र में है, न तेलंगाना, तो न गुजरात में भी नहीं है, तो सब जगह नहीं है, तो महाराष्ट्र में क्यों कंपलसरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है? तो किसी साजिश के तहत किया जा रहा है क्या महाराष्ट्र? वो नहीं पता मुझे. मैं साजिश, मैं ऐसा सोच ही नहीं सकती, इसलिए मैं खुद साजिश नहीं करती तो मेरा दिमाग ही नहीं चलता है. और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ, शिक्षा में ये साजिश वाजिश नहीं है, राजनीति चलती रहेगी. शिक्षा, आरोग्य, समाज के जो इश्यूज है इसमें राजनीति नहीं आनी चाहिए. इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए. जो सच है वही सच है, वही इतिहास हो सकता है. पण कालच अदानींनी दत्ता मेघेंसोबत टायअप केलं, आता ते शालिनीताई मेघे वैद्यकीय असेल. आता गरिबांना, आता अदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना. आता गरिबांना आरोग्याच्या सुविधा निशुल्क वगैरे मिळतील का किंवा चॅरिटी? हा प्रश्न मला नाही, तुम्ही सरकारला विचारायला लागेल, कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल. मी कसं उत्तर देणार? त्यांना माहिती असेल. माननीय मुख्यमंत्री आहेत आज, त्यांना विचारा. रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांना गाजराचा हार घातला. ही पक्षाची भूमिका आहे का? तुम्ही या मुली सहमत आहात? अरे त्या महिला अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाच्या बॅनर. अहो पक्षाच्या वरच केलं असणार ना, अर्थातच मग मान्यच असेल ना सर आम्हाला. आमच्या पक्षाची महाराष्ट्राची महिला अध्यक्ष तो निर्णय घेते, तो पक्षाला मान्यच असणार ना. तुम्ही सहमत आहे? व्हॉट चॉईस डू आय हॅव? हो आय एम. आता तुमच्या वर्तमानपत्रात करता कुठे काम करता तुम्ही? TV9ला. मग TV9च्या बातम्या वेदर यू लाईक इट और नॉट हा कोण विचारतं का आपल्याला? ते जे करतात त्याला तुम्ही मम करता, तसं आम्ही पण मम करतो सगळ्या गोष्टी. राष्ट्रीय अध्यक्ष मी नाही, पवारसाहेब कार्याध्यक्ष. राष्ट्रीय नेते आणि पक्षाच्या विस्ताराला केले जाणार का विविध राज्यामध्ये? आणि दुसरं की महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या नेत्यांची विविध पक्षात काही इनकमिंग होणार का भविष्यात? बस इनकमिंग आम्ही जेव्हा करतो तो त्याला काहीतरी असतं. काय ते आता कोणाचं इनकमिंग झालंय बीजेपीत? हा, आम्हाला भीती वाटते इनकमिंगची आता, कारण का आज राज्यामध्ये कुणाचंही इनकमिंग चाललंय.
त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची. काही पक्षप्रवेश का मार नाही, पक्षप्रवेश होत राहतील. गायिका आहे सगळ्या गोष्टींची. पक्षप्रवेश आहे, पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोलनी चालतं. उगाच कोणी या चला काय म्हणजे आता बोलू नये मी, कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिलाय, कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. मी आजही माननीय अरुण जेटली, सुषमाजी, राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते. मी ओपनली बोलते. आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो, भाषण कसं करायचं, खंडक कसा ठेवायचा, हे भारतीय जनता जसे काँग्रेसकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी शिकलो, तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिप कडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी. अतिशय सुसंस्कृत पक्ष. मी स्वतः पाहिलंय त्यांना पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृतपणे. सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या. आता तशी परिस्थिती नाहीये, दुर्दैव आहे. आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं. आणि सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो. आमच्याकडूनही चुका झाल्या असतील, पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना. मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं, आता त्याला बीजेपीचं नाव बदललंय. माल तो वही आहे ना, पॅकेजिंग से बदले आहे ऊपर का, अंदर का माल तो वही है. ओके.